हो, काय करता दादा तुम्ही? काय नाही, खड्डे बुजवायचं काम चालू करायला लागलोय. खड्डे बुजवायचं? हा. एक आठवड्यापूर्वी तर झाली दिसतं खड्डे बुजवायचं. का मला बी दिसतंय 8 दिवस झालं हे खड्डे बुजवलेले आहेत ते. आणि माझा हा उद्देश आहे की आपल्याला ज्यावेळेस मी काल रात्री 8-8:30 वाजता मी आणि आमचे घरचे आणि लहान मुलगा आम्ही दवाखान्या निमित्तानं आम्ही पंढरपुरी गेलो होतो. त्यावेळेस काय झालं की इथं पाणी साचलं होतं आणि पाणी साचल्यानंतर पाणी साचल्यानंतर चारचाकी एक वाहन आलं. मला काय वाटलं आता खड्डा बुजवलाय. ही खड्डे बुजवले आणि मी वरल्या बाजूने होतो. त्या बाजूला बी कठडा नाही. तर चारचाकीनं मला कट मारला आणि मला वाटलं खड्डा बुजला असेल म्हणून मी थेट तिकडे गेलो वरच्या पुलावर तिथं काय कठडा वगैरे काय बांधला नाही, काय नाही. कसं तर माझी गाडी मी आवरली आणि लहान लहान मुलगा खाली पडा लागला होता. त्याला घरच्याने घट्ट आवळून धरलं. की माझे प्रशासनाला एवढंच विनंती आहे की जनतेला झेंडू समजू नका, म्हणून मी हे झेंडूचं रोप लावलेलं आहे. आणि ही जी पूल आहे ते ऐतिहासिक पूल आहे. ही जी दुरुस्ती पुरातत्व विभागानं केलं पाहिजे आणि देखभाल सुद्धा केली पाहिजे. ह्याचं कुठली डागाडुगी होत नाही. जरी डागाडुगी केली तर लगेच 4-8 दिवसात खड्डच पडतील. आता आषाढी वारीमुळे केली आहे दुरुस्ती 8 दिवसापूर्वीच केली. 8 दिवस ती जनतेला दाखवायचं ना, नुसतं कलर काम करायचं पुलाचं, त्याला कठडे बांधायचे नाहीत, काय नाहीत. मग ह्याच्या अगोदर का होत नाहीत? आषाढी वारीच्या निमित्तानं कधी का होते तिथं? आणि आता तुम्हाला सांगतो की ही ऐतिहासिक म्हणजे काय, की निजामाबाद मध्ये कन्नड भाषेमध्ये लिहिलंय, मराठी भाषेमध्ये लिहिलंय, इंग्रजी भाषेमध्ये लिहिलंय. काय तर 1839 साली बांधलेलं आहे. मग त्याची जर डागाडोगी होत नसेल, त्याची जर देखभाल होत नसेल, तर मग काय अर्थ आहे? प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की हे जे डागाडोगी आणि बघा आताचं काम केलंय, काय चिरलेलं, याला पाणी सुद्धा मारलं नाही. हो का, चिरलेलं आहे, पाणी सुद्धा मारलेलं नाही, झालं सुटलं, काय नाही. आणि हा पूल जो आहे ते एकमेव पंढरपूर आणि मंगळवेढा ह्या रोडला एकमेव पूल हा जोडलेला होता. आणि त्याची जर अशा रीतीने जर दुर्लक्ष जर तुम्ही करत असाल तर हे दुर्दैव आहे.